कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा बाबा थांब ना रे, अरे बाबा थांब ना। अमोल मला गडबड आहे, मला कामाला जायचंय बाबा। हा तू का गडबड करतोस हे माहिती आहे मला। का? मी तुला चिडवे म्हणून। ए तू जा, मा वाट बघत असेल, मी निघतो। अरे बाबा मला एक सरप्राईज द्यायचंय। सरप्राईज? बोला काय सरप्राईज? बाबा तू घाबरू नको रे, मी तुला चित्र देणार आहे। चित्र? हा आमच्या अमोलच्या दुसऱ्या बर्थडेचं चित्र, बरोबर ना? एकदम बरोबर बाबा। पण बाबा पण आपण काय केलं असतं? काय केलं असतं? अमोलला दुसऱ्या बर्थडेला सायकल घेतली असती आणि ते चिटुकल्या पिटुकल्या सायकलवर अमोलला घरभर फिरवलं असतं। आणि 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 हा अमोल बोलायला लागला असता ना यम 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 असा, मग अमोल आधी मा म्हणला असता का बाबा म्हणला असता, अशी अप्पू मामध्ये माझ्यामध्ये फायटिंग झाली असते, डिशुम 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 डिशुम, आणि मग अमोलला घेतलं असतं आणि लांब फिरायला गेलो असतो। एकदम करेक्ट बोलतोय बाबा। अरे काय झालं? बाबा तुझे बोलला तेच मी चित्रामध्ये काढले। बोललं ते चित्र दाखव बरं मला, कुठे? थांब ओ ओ ओ ओ ओ अर्जुनराव, पोरग तुमच्या पुढचं निघाले। हो 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 बघू। हे बघ बाबा, आपण बोट मध्ये गेलो। बघ बाबा, आपण बोटिंगला गेलो होतो। आपण दुसऱ्या वर्षी ठिकाणी खूप मजा केली असती ना? हो 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 बाळा, खूप मजा केली असती। बाबा मी तुला आणि मला वेगळं कधीच होऊ दिलं नसतं। बाळा तू काढलेली दोन्ही चित्र मला लय आवडली, मी आहे ना याचा फोटोच काढतो लगेच। मस्त। बस चला बाळा, मी निघू का? मला कामाला जायचंय। अजून एक, तू आज मला फुले त्याला मला खूप आवडलं। काय चाललंय? हॅपी फुलं तुझ्यासाठी आहेत। अरे बाबा तू रोज अशीच फुल देत जा मला। अमोल मी आता निघतो, मला उशीर होतोय ना। मी जर आता लवकर गेलो तर संध्याकाळी लवकर येईल, नाही तर उशीर झाला तर आपण मजा कशी करणार? खाली उतर। हो 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 बाबा लवकर चल। हा पळा पळा पळा। रुपाली ते का आलोय पण इथे? थांब ग जरा। रुपाली ते सांगा ना, कशासाठी आलोय पण इथे? अगं तुला थांब म्हणलेलं कळत नाही का? आर्याला बोलवले मी इकडं। काय? जाऊ बाई। अगं आर्या किती वेळ लावलास तू यायला? आओ घरी आई नाहीये ना, त्यामुळे घरातली सगळी कामं उरकून आली बघा। बरं ठीक आहे, मला सांग तू काल रात्री अपर्णाच्या ऑफिस मध्ये गेली होतीस ना, काय झालं तिकडं? अप्पी कलेक्टरच्या पदाला आहे ना अगदी योग्य न्याय देते बरं का। लोकांना समजून घेणारी अप्पी सारखी दुसरी व्यक्ती मी बघितलीच नाही। अगं आर्या बोल ना, काय झालं? नाही काही नाही झालं, तिथे कामच चालू होतं। अप्पीने गडावर अडकलेल्या मुलांना सुखरूप घरी पोहोचवलं। हो का? अहो वंसक आहेतच कामात हुशार, असं धडाडीनं कामं करतात त्या। हो ना, बाकीचे काही कमी आहेत का म्हणून तू आता तिचं गुणगान गायला लागलीस? हो ताई, मी आपलं असंच म्हणत होती। नाही मोना, तू बरोबर बोलतेस। खरंच तिने कामाच्या पद्धतीने सगळ्यांची मनं जिंकून घेतली आहेत बघ। हो आर्या, पण त्या कामामुळे अपर्णा आणि भाऊजी एकत्र नाही आले पाहिजेत। ते कसं होणार? त्यासाठी आपल्याला तिच्या कामाची पद्धत बिघडवावी लागेल। नक्की काय म्हणायचंय तुम्हाला जाऊबाई? हे बघ आर्या, अगं कामामुळे अपर्णा आणि भाऊजी एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे काही करून आपल्याला तिच्या कामाची पद्धत ही बिघडवावी लागलच। हो हे खरंय। आर्या, असं जर झालं नाही ना तर पुन्हा अपर्णा जोमाने कामाला लागल आणि भाऊजी तिचं कौतुक करत करत कधी जवळ येतील ना ते कळणार पण नाही आपल्याला। तुम्ही कशाला काळजी करताय? मी असताना असं काहीच होऊ देणार नाही। आजच यावर काहीतरी उपाय काढते मी, निघते मी।
माझ्या आप्यानं कामात नेहमी स्वतःला सिद्ध केलंय बरं का. बापू, अहो घरात स्वयंपाक करणाऱ्या आणि घरकाम करणाऱ्या बायका सुद्धा दररोज स्वतःला सिद्ध करत असतात बरं का. हो, हे तर अगदी बरोबर आहे. बाबा, बापू, हे बघा, मला त्यावेळेला जे जे बरोबर वाटतं ना तेच मी करते. अहो पण सातत्याने तितक्याच गंभीरपणे स्वतःचं घर सांभाळणे खूप मोठं काम आहे खरंच. पण तू तर इतके दिवस दोन्ही करत होतीस. मामा घरातलं काम एकदम फास्ट आणि पटपट करते, हे माहितीये तुला? अरे करणारच तर. आणि अमोल, तुझ्या माच्या कामाचा उरक माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाला माहित असणार? आजोबा म्हणजे बाळा, तुझ्या माला घरात काम करताना आजोबा आधीपासून बघत आलेत. हो, कारण आजगावला सगळे एकत्र होते ना. हा बाळा, पण आपण इथं पण सगळेजण एकत्र राहून माझ्या कामाचा आनंद साजरा करतोयच की. बाबा, पण आपण मानी केलेल्या कामाचं सेलिब्रेशन करायला पाहिजे ना. अमोल, अरे आता काय आहे नवीन? अगं तिथे तू 5 लोकांचा जीव वाचवलाय, ती काही साधी गोष्ट आहे होय? हा दाजी, बरोबर बोलतोय अमोल. अहो पण आता रात्रीच्या वेळी आपण काय करणार? तेच तर, काही वेळ का असते का नाही सेलिब्रेशन करायला? आता वेळ का काय नाही, फक्त आणि फक्त सेलिब्रेशन 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 सेलिब्रेशन. काय चाललंय? मी काय म्हणते ते एकदा ऐकून तर घ्या. अहो भांजे, पण आता आपण करायचं काय? बाबा, तू कर ना विचार. हो हो हो. बाबा, आपण काहीतरी गोड खाऊन सेलिब्रेट करूया. अरे वा. दाजीबा, ही चांगली आयडिया. अरे काय चाललंय हे? आता कोण बनवणार गोड? आमचा स्वयंपाक करून झालाय सगळा. हो, आणि तुम्ही आता गोड बनवत बसाल तर उशीर होईल मग. सर, अहो दीदी कायम आमच्यासाठी गोड बनवते, पण आज आम्ही बनवतो की काय भांजे? यस मामा, मला येत नाही पण मी मदत करेन. 1 मिनिट. तुम्ही 2 जण गोड बनवणार, झालं, मिळालं आपल्याला गोड. पण आज काही झालं ना तरी आमच्या सिंबाची इच्छा पूर्ण होणारच. अरे अर्जुन, आप्पे घरात बनवायची गरज नाही, मी बाहेर जाऊन घेऊन येतो की. काय बाबा, खरं ना? हा, हे काय निघालोच मी. बघ ना, म्हणून म्हणतो इथे वेळ माझा बाबा सगळ्यात बेस्ट. हो. अर्जुन दादा, पण तुम्ही एवढ्या रात्री आता बाहेर जाणार? हो अर्जुन, खरंच अरे खूप रात्र झाली आहे ना, आता नको. आप्पे, तिकडे कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना तू कलेक्टर ऑफिसला बोलवलंस, त्यांचं कौतुक केलंस, मग तुझ्या कामाचं कौतुक घरात नको व्हायला? हा खरंय अर्जा, जा लवकर जाऊन घेऊन या. आलोच. विनायकराव, देव करून आपल्या घराला रोज असा आनंद साजरा करायला मिळो. अहो बापू, यापेक्षा अजून काय पाहिजे आपल्याला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.